धम्मदेशना सुखासङ्गस्य सामङ्गी समग्गानं तपो सुखो। संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे, दुःखमुक्तीचे मार्गदाता तथा करुणेचे महासागर तथागत भगवान बुद्ध स्वाख्यात असा हा तथागतांनी लिहिलेला सद्धम्म, या सद्धम्म मार्गावर आरूढ असलेला तथागतांनी निर्माण केलेला तो श्रावक संघ, बुद्ध धम्म आणि संघ या तिन्ही रत्नाला त्रिवार पंचांग प्रणाम। भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, परमपूज्य बोधिसत्व गुणोपेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्रकारी क्रांतिकारी विचारांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना अभिवादन। समाजाला आदर्शाची शिकवण देणाऱ्या, प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या संपूर्ण महापुरुषांना सुद्धा वंदन। आणि आज या विहारामध्ये धम्मश्रवण करून महान असं पुण्य संपादन करण्यासाठी या विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिका तुम्हा सर्वांप्रती असीम असीम मंगलयुक्त मैत्री कामना करतो। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण श्रवण करीत आहोत। या ग्रंथामध्ये कालपर्यंत आपण काही गोष्टी श्रवण केलेल्या आहेत, जसं की सिद्धार्थ गौतम भृगु ऋषीकडून आलार कलामाकडे जातात, त्यांच्याकडून सांख्य तत्वज्ञान शिकतात आणि सांख्य तत्वज्ञान शिकल्यानंतर पुन्हा त्याच अशा नगरीमध्ये राहणारा, ज्याची महान अशी ख्याती पसरलेली होती, त्या अशा उद्धकराम बुद्धाकडे सुद्धा सिद्धार्थ गौतम जातात। तत्पूर्वी या आलार कलामाचा ते निरोप घेतात। आलार कलामाने जे काही सिद्धार्थ गौतमाला तत्वज्ञान शिकवलं, त्या तत्वज्ञानाचा विचार करून, त्या तत्वज्ञानाचा अभ्यास करून सिद्धार्थ गौतम त्याला न स्वीकारता किंवा त्याला न नाकारता त्याचा निरोप घेऊन पुढला आपला मार्ग ते गाठतात आणि पुढे ते समाधी मार्गाचं शिक्षण घेतात। तर ते आपण आज श्रवण करायचं आहे, कशा प्रकारे त्यांनी समाधी मार्गाचं ते प्रशिक्षण घेतलंय। आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करीत असतात। ध्यान मार्गाची म्हणजे समाधीची पहिली माहिती प्राप्त करून घ्यावी असे सिद्धार्थ गौतमाला वाटले। त्यावेळी ध्यान मार्गाचे हे 3 पंथ होते। या सर्व प्रकारांत एक गोष्ट समान होती, ती म्हणजे ध्यान साधनेसाठी आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणे। एका पंथाने आनापानसती नावाची ती श्वसन नियंत्रणाची पद्धती अनुसरली होती, तर दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची ही पद्धती अवलंबली होती। या पद्धतीत आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवण्याचे काही प्रकार होते, जसं की श्वास आत घेणे, त्यानंतर श्वास रोखून धरणे आणि त्यानंतर तिसरी पद्धती म्हणजे श्वास बाहेर सोडणे। तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता। या दुसऱ्या पद्धतीमध्ये श्वासावर नियंत्रण ठेवण्याचे हे जे 3 प्रकार सांगितलेले आहेत, की जसं की श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे की श्वास आत घेणे, त्यानंतर श्वास रोखून धरणे आणि तिसरं म्हणजे श्वास बाहेर सोडणे। या
समाधी मार्गाच्या प्रशिक्षणामध्ये म्हणजे त्या प्रकारामध्ये तिसरा असा हा एक प्रकार होता की त्या प्रकाराला समाधी याच नावाने ओळखल्या जात होते. आलार कलाम ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल खूप प्रसिद्ध होते. आलार कलामाच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले. म्हणून तो आलार कलामापाशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असे त्यांनी त्या आलार कलामांना विचारले. त्यावर मोठ्या आनंदाने त्या आलार कलामाने सिद्धार्थ गौतमाला उत्तर दिले आणि आलार कलामांनी सिद्धार्थ गौतमाला ध्यान मार्गाचे एक 3 तंत्र त्याला शिकवले. त्याच्या एकूण 7 सिद्धी होत्या, म्हणजे पुन्हा त्याच्या काही 7 पद्धती होत्या. गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागला. त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळवल्यावर आणखी काही शिकण्यासारखे आहे काय असे गौतमाने आलार कलामांना विचारले. आलार कलाम म्हणाला की नाही मित्रा, माझ्याजवळ आता शिकवण्यासारखे जे होते ते म्हणजे एवढेच होते. नंतर गौतमाने त्या आलार कलामाचा निरोप घेतला. उदक रामपुत्र नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते. आलार कलामांनी जे ध्यान मंत्र संशोधले होते त्यापेक्षा वरची एक पायरी म्हणजे ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल त्याची ही ख्याती होती. त्याचा तो ध्यानविधी शिकवण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला. म्हणून तो उदक रामपुत्राच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला. थोड्याच अशा या काळामध्ये उदकाच्या ध्यानविधीची 8वी पायरी त्याने आत्मसात केली. उदक रामपुत्राच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळवल्यावर गौतमाने आलार कलामांना जो प्रश्न विचारला तोच प्रश्न त्यांनी उदक रामपुत्राला सुद्धा विचारला. आणखी काही शिकण्याजोगे आहे काय? आणि उदक रामपुत्राने सुद्धा तेच उत्तर दिले, नाही मित्रा, तुला शिकवता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ दुसरे आता काहीही नाही. आलार कलाम आणि उदक रामपुत्र हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशात प्रसिद्ध होते. पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारचे ध्यान मार्ग संपन्न योगी आहेत. त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळवावे पुन्हा त्यांनी असा मनामध्ये विचार केला. त्याचप्रमाणे गौतम पुन्हा मगध देशामध्ये गेला. त्याला असे आढळून आले की त्याची ध्यान मार्गाची प्रक्रिया जरी श्वासावर नियंत्रण ठेवण्यावरच आधारलेली होती तरी कौशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती मात्र निराळी होती. ही प्रक्रिया आपल्या श्वासावर नियंत्रण करण्याची नव्हती तर त्या श्वासाला थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. गौतम ही प्रक्रिया शिकला. आपल्या श्वासाला थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहे, जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे त्याला आढळून आले. ती दुःखदायक प्रक्रिया होती, तरी पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला. समाधी मार्गाचे त्याचे शिक्षण अशा प्रकारे त्याने पूर्ण केले. आता सिद्धार्थ गौतमाचं या ठिकाणी जे काही प्रशिक्षण होतं ते इथे पूर्ण झालेलं आहे. पहा, नवीन मार्ग शोधण्यासाठी किंवा हयातीत असलेला हा मार्ग संपूर्ण मानव जातीच्या कशा प्रकारे कल्याणासाठी उपयुक्त ठरेल त्यासाठी वेगवेगळ्या लोकांकडे जाऊन त्यांनी त्या प्रकारचं प्रशिक्षणही घेतलं. जिथे जिथे त्यांना माहिती मिळाली तिथे तिथे ते गेले.
त्या लोकांचं जे काही प्रशिक्षण होतं ते सिद्धार्थ गौतमाने पूर्णही केलं. काही प्रशिक्षण जसं की आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे समाधी मार्गाचं प्रशिक्षण होतं कितीतरी असंही कठीण होतं, परंतु तेही प्रशिक्षण सिद्धार्थ गौतम या ठिकाणी पूर्ण करतात. आता बघा की भगवान बुद्धाने जी काही समाधी शिकवलेली आहे, समाधी म्हणजे नेमकं काय होतं, तर समाधी म्हणजे अर्थात आपल्या चित्ताची एकाग्रता आहे, ज्याला एकाग्रता म्हटलं गेलेलं आहे. आणि ही एकाग्रता कशा प्रकारे साधता येते, तर त्याची सोपी पद्धती पुढे जाऊन त्या सिद्धार्थ गौतमाने शोधली होती. आणि हयातीत असलेल्या ज्या काही समाधी मार्गाच्या पद्धती होत्या, म्हणजे ध्यान मार्गाच्या पद्धती होत्या, या कितीतरी म्हणजे कठीण होत्या आणि त्यापासून कुठलीही गोष्ट ही निष्पन्न होणारी नव्हती. ध्यान मार्गाच्या ज्या काही पद्धती होत्या, तर त्या पद्धतीमध्ये एक कॉमन गोष्ट होती, ती म्हणजे की आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणे. प्रत्येक ध्यान मार्गामध्ये आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवावंच लागत होतं. त्या ध्यान मार्गाच्या पद्धतीमध्ये दुसरी जी काही पद्धती होती, तर त्यामध्ये श्वासावर नियंत्रण ठेवण्याचे 3 प्रकार होते, की जसं की श्वास रोखून धरणे, श्वास आत घेणे, त्यानंतर श्वास बाहेर सोडणे. आणि तिसरी जी ध्यान मार्गाची पद्धती होती, ती ध्यान मार्गाची पद्धती म्हणजे स्वतः एक समाधी होती. आणि समाधी म्हणजे अर्थात त्या चित्ताची एकाग्रता. परंतु कशा प्रकारे चित्ताची एकाग्रता, तर आपला श्वास रोखून धरणे. श्वास रोखून धरल्यामुळे चित्ताची एकाग्रता ही लाभत होती आणि यामुळे कितीतरी अशा त्या वेदनाही होत होत्या, परंतु तरी सुद्धा सिद्धार्थ गौतमाने तीही पद्धती त्यांनी अवगत केली आणि त्यावर आपलं प्रभुत्वही मिळवलं. हे सर्व झाल्यानंतर सिद्धार्थ गौतम त्या आलार कालामांना जो काही त्यांनी प्रश्न विचारला होता, तोच प्रश्न त्यांनी या उदक रामपुत्तालाही विचारला. तर तेव्हा हा उदक रामपुत्त त्यांना पुन्हा जे उत्तर आलार कालामांनी दिलं होतं, तेच उत्तर उदक रामपुत्ताने सिद्धार्थ गौतमाला दिलं. की नाही, तो म्हणतो की नाही मित्रा, आता यापेक्षा दुसरं तर तत्वज्ञान किंवा दुसरं ज्ञान तर माझ्याकडे नाही आहे. तर तेव्हा सिद्धार्थ गौतम त्याच ठिकाणी आता थांबून जातात. का? कारण की बघा की ग्रहत्याग केला तेव्हापासून म्हणजे जवळपास एखादी वर्ष सिद्धार्थ गौतम वेगवेगळ्या लोकांकडे जाऊन मार्ग ते शोधतच राहिले. प्रत्येकाचं तत्वज्ञान ते शिकतच राहिले. म्हणजे 1 वर्ष त्यांनी काय केलं की संपूर्ण भ्रमण केलं आणि भ्रमण केल्यानंतर त्या गोष्टीचा त्यांनी अभ्यासही केला. आता इथे या ठिकाणी त्यांचं जे काही प्रशिक्षण होतं किंवा शिक्षण होतं किंवा जो काही शोध होता, हा शोध या ठिकाणी त्यांनी थांबवला. आणि नंतर आता काय करतात की ज्या गोष्टी त्यांनी शिकल्या त्या गोष्टीची आता ते काय लावून पाहत आहेत, ते कसोटी लावून पाहत आहेत. म्हणजे चिंतन करीत आहे. आता ठीक आहे, आता एखादी गोष्ट आपण शिकतो, जसं की एक आपण बुद्धाचं तत्वज्ञानच आपण शिकलेलं आहे, एक ऐकलेलं आहे. ऐकल्यानंतर त्याचं जर आपण चिंतन केलं नाही, मनन केलं नाही, तर ते काही एवढं म्हणजे फायदेशीर ठरत नाही. बुद्ध काय म्हणतात, जसं म्हणतात ना की आपल्या पुढे ठेवलेलं जे काही जेवणाचं जे काही ताट आहे, त्यातील अन्न जोपर्यंत आपण धारण करणार नाही, तोपर्यंत त्यापासून आपल्याला ऊर्जाच मिळणार नाही. अगदी त्याच प्रकारे हे तत्वज्ञान राहते. या तत्वज्ञानाचा जोपर्यंत आपण एक तुलनात्मक अभ्यास करणार नाही, विचार करणार नाही, त्याचं मनन करणार नाही, चिंतन करणार नाही, तोपर्यंत त्या तत्वज्ञानाचा खरा लाभ किंवा त्यापासून होणारी हानी ही आपल्याला कळणारच नाही. म्हणून सिद्धार्थ गौतम काय करतात की या ज्या काही गोष्टी त्यांनी सर्व शिकल्या होत्या, तर त्याची ते कसोटी लावून पाहतात. त्या प्रत्येक गोष्टीचा ते विचार करतात, त्याचं मनन चिंतन करतात की ही जी गोष्ट आहे हे कितपर्यंत म्हणजे सत्य आहे अथवा योग्य आहे, लाभदायक आहे, सर्व लोकांच्या हितासाठी योग्य ठरू शकते किंवा कल्याणासाठी ते योग्य ठरू शकते काय, याचा त्यांनी काय केला की विचार केला. आणि विचार करण्यासाठी आता ते जे काही वैराग्य आहे, ते वैराग्य पुन्हा ते कठोर करतात. आणि त्या वैराग्यामध्ये आपण पाहतो की इतिहासामध्ये आपल्याला सांगितलं जातं की सिद्धार्थ गौतमाने वैराग्याची कसोटी लावून पाहण्यासाठी 6 वर्षापर्यंत त्यांनी काय केलं, तप केलं. म्हणजे त्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला. जसं की
काही लोकांनी सांगितलं होतं की म्हणजे तप करण्याच्या पद्धतीमध्ये की अन्नाचा एक एक कण जर आपण म्हणजे खाऊन जर आपण राहिलं किंवा त्या प्रकारचं जर आपण तप केलं तर आपल्याला एक चांगलं फळ आपल्याला प्राप्त होते, मोक्षाची प्राप्ती वगैरे होऊ शकते. आपण जर म्हणजे खूप उन्हामध्ये जर आपण कडक तप केलं तेव्हा सुद्धा आपल्याला काही फळ वगैरे प्राप्त होते, मोक्षाच्या मार्गाकडे आपण जातो. त्याचबरोबर आपण म्हणजे थंडीमध्ये जर आपण तप केलं तर तेव्हा सुद्धा आपल्याला काहीतरी प्राप्त होऊ शकते. अगदी या गोष्टीची सिद्धार्थ गौतमाने काय घेतली की जणू काही परीक्षाच घेतली, आणि परीक्षा ही म्हणजे दुसऱ्यांची नाही घेतली तर स्वतःची घेतली. त्या गोष्टी त्यांनी स्वतः करून पाहिल्या, आणि करून पाहिल्यानंतर त्यावेळी त्यांना कोणता अनुभव आला? 6 वर्ष जेव्हा त्यांनी तप केलं तर या तपामुळे त्यांना काय अनुभवास आलं? ते म्हणतात की या तपाचा त्यांना काही उपयोग झाला का? काहीच उपयोग झाला नाही. भगवान बुद्धाने सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये एक तप सांगितलेला आहे. त्यांनी तप कशाला म्हटलेलं आहे? ते म्हणतात की तुम्हाला जर तप करायचं असेल तर कोणत्या गोष्टीचं तुम्ही तप करायला पाहिजे. एक सल्लेख नावाचा एक सूत्र आहे, त्यामध्ये सांगतात कोणी जर असत्य बोलत असेल तर आपण त्या ठिकाणी असं तप करायला पाहिजे किंवा असा संकल्प करायला पाहिजे तर मी मात्र असत्य बोलणार नाही. दुसरा जर कठोर बोलत असेल, दुसरा जर निंदा करीत असेल तर मी असं तप करायला पाहिजे किंवा असा संकल्प करायला पाहिजे मी मात्र त्या प्रकारचं करणार नाही. कोणी जर हिंसा करीत असेल, इतरांचा वैर करीत असेल तर मी मात्र असा संकल्प करायला पाहिजे किंवा असं तप करायला पाहिजे मी त्या प्रकारचं करणार नाही. कोणी जर चुकीच्या मार्गाने जात आहे तर त्या ठिकाणी आपण असा संकल्प करायला पाहिजे किंवा असं तप त्या ठिकाणी करायला पाहिजे मी मात्र चुकीच्या मार्गाने जाणार नाही. इतर व्यक्ती जर हानिकारक अशा असलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष देत असेल तर आपण मात्र असा संकल्प करायला पाहिजे किंवा असं तप करायला पाहिजे मी मात्र तसं काही करणार नाही. म्हणजे जे काही चुकीचं काम आहे, चुकीचं काम न करण्यासाठी काय करावं लागतं की आपल्या मनाचा तो एक निर्धार करावा लागतो, आणि मनाचा निर्धार म्हणजेच खऱ्या अर्थाने ते तप झालं. हे तप भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि त्यावेळी हयातीत असलेलं तप कोणतं होतं किंवा धार्मिक ग्रंथाने सांगितलेलं तप किंवा ते तपचर्या ते म्हणजे आपल्या शरीराला खूप त्रास देणे, शरीराला कठोर करणे, शरीराला एकदम पीडा देणे, त्याला त्यांनी तप म्हटलं होतं. परंतु भगवान बुद्धाने वेगळ्या प्रकारचं तप सांगितलं. बुद्धाने एक आपलं जे जीवन आहे कशा प्रकारे सुधारेल त्यासाठी सांगितलेलं त्यांनी तप खऱ्या अर्थाने पुढे जाऊन महत्वाचं ठरलं. तर आपण पाहूया की या सिद्धार्थ गौतमाने कशा प्रकारे ही वैराग्याची कसोटी लावलेली आहे. तर गौतमाने सांख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती, परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृगु ऋषीचा आश्रम सोडला होता. त्याला असे वाटले की त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा, म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल. त्याप्रमाणे गौतम गया नगरीस गेला. तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्याने पाहणी केली आणि उरुमिला येथे गयेचे राजश्री नगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्याने निश्चित केले. वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते. राजगृहात असताना त्याला जे परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते परिव्राजक त्याला पूर्वेला या ठिकाणी आढळले. ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते. त्या भिक्षूंनी म्हणजे त्या परिव्राजकांनी त्याला तेथे पाहिले आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांना विनंती केली. गौतमाने त्यांची विनंतीही मान्य केली. नंतर त्याच्या आज्ञेत जणू काही शिष्यांप्रमाणे वागून त्यांनी त्याची आदरभावाने सेवा केली. ते नम्रतेने त्याच्या बरोबर राहू लागले. आता पहा, हे जे 5ही परिव्राजक होते
आता सिद्धार्थ गौतमापेक्षा वयानेही मोठे होते, परिव्रजनेही मोठे होते, परंतु तरी देखील त्यांनी कोणती विनंती केली सिद्धार्थ गौतमाला की तुम्ही आम्हाला आमच्या बरोबर ठेवाल काय? तर तेव्हा सिद्धार्थ गौतमाने देखील होकार दिला आणि होकार दिल्यानंतर ते पाचही लोक सिद्धार्थ गौतमाच्या समवेत कशा प्रकारे राहू लागले की सिद्धार्थ गौतम जणू काही आमचे गुरु आहेत आणि आम्ही त्यांचे शिष्य आहे. तर याला कारण एक होतं, ते म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा तो निर्धार, सिद्धार्थ गौतमाची ती विद्वत्ता, सिद्धार्थ गौतमाने केलेलं जे काही तप होतं हे तप आमच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे आणि सिद्धार्थ गौतमाचा जो काही उद्देश आहे हा आमच्यापेक्षा कितीतरी व्यापक आहे. आमचा तरी मोक्ष मिळवण्याचा उद्देश आहे, परंतु सिद्धार्थ गौतमाचा उद्देश काय आहे की जनकल्याण, म्हणजे लोकहित सिद्धार्थ गौतमाचा हा निर्धार आहे. आणि लोकहित कोणत्या तत्वज्ञानामुळे साधता येईल, कोणत्या अशा तत्वज्ञानाच्या अनुषंगाने या संपूर्ण लोकांच्या जीवनामध्ये असलेल्या समस्या ह्या शांत करता येईल, असलेले जे काही अथवा जे काही चाललेले जे कृत्य आहे, काही चांगले कृत्य आहे, काही वाईटही कृत्य आहे, शक्यतो जे वाईट कृत्य आहे हे कोणत्या मार्गाने सोडवता येईल, जसं की वैरभाव, क्रोध, हिंसा, एकमेकांविषयी द्वेष भावना, एकमेकांविषयी असलेला तो मत्सर, द्वेषाची ती भावना कशा प्रकारे म्हणजे यावर मात करता येईल किंवा कोणत्या तत्वज्ञानाने याला सोडवता येईल, हा मार्ग सिद्धार्थ गौतम शोधू लागले होते. आणि तो उद्देश हा प्रथम त्यांचा होता. का? कारण की बघा की जेव्हा त्यांनी ग्रहत्याग केला, ग्रहत्याग करीत असतेवेळी कोणतं ते कारण होतं आणि जेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबियांचा निरोप घेतला तर त्यावेळी यशोधरेने सुद्धा त्यांना म्हटलं होतं की आता तुम्ही जातच आहात तर असा एक मार्ग तुम्ही शोधून काढा की तो मार्ग लोकहितासाठी असेल. आपापसांमध्ये असलेली ती दुजा भावना जी आहे ती खऱ्या अर्थाने दूर होईल, त्यासाठी तुम्ही असा एक मार्ग शोधून काढा. आणि सिद्धार्थ गौतमाने देखील तोच निर्धार केला अथवा तोच त्यांचा संकल्प होता, तो लोककल्याणाचा, लोकहिताचा, मानवतेचा. म्हणून सिद्धार्थ गौतम हे इतर सर्व लोकांपेक्षा श्रेष्ठ ठरतात. आता या ठिकाणी काही गोष्टीचं वर्णन केलेलं नाही, परंतु त्रिपिटकामध्ये या गोष्टीचं वर्णन हे सविस्तर केलेलं आहे. म्हणतात की या लोकांकडे जेव्हा सिद्धार्थ गौतम गेले होते त्या लोकांकडे म्हणजे बरेच दिवस त्यांनी वास्तव्य केलं होतं. वास्तव्य केल्यानंतर या प्रत्येकाने सिद्धार्थ गौतमाला म्हणजे असं संबोधलं की आता तू आणि मी म्हणजे दोघेही सारखे आहोत. का? कारण की जे काही मला माहिती होतं ते तुला माहिती आहे आणि आता आपण दोघे पण काय करू, आपल्या या शिष्यांचा आपण सांभाळ करू, शिष्यांना आपण आता ती शिकवण देऊ, अशा प्रकारे ते लोक म्हणाले. म्हणजे पहा, एक गुरुजी असतात, एक आचार्य असतात आणि सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी केवळ शिकायला आले होते. परंतु सिद्धार्थ गौतम शिष्य म्हणून जेव्हा काही दिवस राहिले आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी त्या आचार्याचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं तर त्यावेळी आचार्य त्यांना आपल्या बरोबरीचा समजतात आणि आपल्याही पेक्षा त्यांना म्हणजे श्रेष्ठ दर्जाचं त्या लोकांनी समजलं होतं. म्हणजे एवढी सिद्धार्थ गौतमाची ती विद्वत्ता होती. म्हणजे त्यांच्या प्रश्नापुढे सर्व जे काही नावाजलेले परिव्राजक होते, ज्यांची ख्याती खूप पसरलेली होती, अनेक वर्षापासून ज्यांनी परिव्रजा धर्म धारण केला होता, अशा लोकांना देखील म्हणजे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हे देता आलं नाही. त्यामुळे काही काही लोकांनी सिद्धार्थ गौतमाला स्वतःच्या बरोबरीचं देखील स्थान या ठिकाणी दिलेलं आहे. जसं की या ठिकाणी आता वैराग्याची कसोटी लावून पाहण्यासाठी जेव्हा गया नगरीत गेले आणि तिथून त्यांनी असं एक एकांत असलेलं स्थळ जेव्हा शोधलं तर ते स्थळ त्यांना उर्वेला नगरी ही आढळलं. उर्वेला नगरी आपण आताही पाहतो. उर्वेला नगरीच्या बाजूला काय आहे की निरंजना नदी आहे आणि त्या नदीच्या काठीच एक मोठे जंगल होतं. त्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं होतं आणि तिथेच त्यांना कोण आढळले? हे 5 परिव्राजक आढळले. या 5ही परिव्राजकांनी त्यांना तीच विनंती केली की तुम्ही आम्हाला तुमच्या सोबत ठेवा. आणि काही दिवस राहिल्यानंतर हे 5ही लोक वयोवृद्ध असलेले सिद्धार्थ गौतमाला आपले
गुरु म्हणू लागले. सिद्धार्थ गौतमाचा तो निर्धार पाहून, त्यांचं ते तप पाहून, त्यांचा तो अभ्यास पाहून आणि असे काही दिवस सतत सुरूच राहिले. तर बघूया आपण पुढे काय झालं. तर त्यांच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्यांची आदरभावाने सेवा केली व नम्रतेने ते त्यांच्या बरोबर राहू लागले. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते. काही वेळ तो भिक्षेसाठी 2 घरी जाई, पण दर दिवशी 7पेक्षा अधिक घरी तो जात नसे. प्रत्येक घरी केवळ 2 घासांचीच भिक्षा घेई, पण 7 पेक्षा अधिक घासांची तो शिक्षा तो स्वीकारित नसे. दररोज तो फक्त 1 वाटीभर अन्नावर जगत असे, पण 7 वाट्यांपेक्षा अधिक अन्न तो स्वीकारित नसे. काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर 2 दिवसांनी 1 वेळ याप्रमाणे तो भोजन करीत असे. कधी आठवड्यातून एकदा तर कधी 15 एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात तो अन्न भक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे. त्याचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती आणि रानातले ज्वारी, बाजरी सारखे धान्य किंवा पाण्यातल्या त्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्याचा आहार असे. रानटी फळे व कंदमुळावर किंवा वाऱ्याने झाडावरून पडलेल्या फळांवर तो आपली गुजारण करीत असे. त्याचे कपडे तागाचे, धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिंध्यांचे, झाडांच्या सालीचे, काळविटाच्या संबंध किंवा अर्ध्या कातड्याचे, गवताचे, झाडाच्या सालींचे किंवा लाकडाच्या पट्ट्यांचे, माणसाचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखांचे असतात. त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे. मांडी घालून बसल्यानंतर तो कधी उठत नसे, तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जणू जगू लागला. शेवटी तो इतक्या किडसवाण्या अवस्थेला येऊन पोहोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे थरच्या थर इतके साचले की शेवटी ते आपोआपच पडू लागले. अरण्याच्या भयानशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती. तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता. त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता. जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे, तेव्हा तो कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हव्यात राहत असे आणि दिवस तो काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असे. परंतु पावसाळ्यापूर्वी कडक उन्हाळ्याचा हा शेवटचा महिना येई तेव्हा तो दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही. जळलेल्या झाडांची उशी करून तो स्मशानात झोपे. त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर आणि एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजारण करू लागला. ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला, त्यावेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले. तो आपले पोट चाचपू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे, आणि जर तो पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे. इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते आणि त्याचे कारण तो अत्यंत कमी खात होता. असा हा त्यांनी वैराग्याचा तो अभ्यास केला
आणि पहा, इतिहासामध्ये सांगितल्या जाते की सिद्धार्थ गौतमाने जो काही वैराग्याचा अभ्यास केला, हा अभ्यास आतापर्यंत म्हणजे कोणीच केला नव्हता. आता बघा, वैराग्याविषयी अनेक माहिती आपल्याला म्हणजे प्राप्त होते, अनेक लोकांनी वैराग्य सांगितलेलं आहे, परंतु ज्यांनी सांगितलं त्यांनी सुद्धा एवढं वैराग्य केलं नाही तेवढं वैराग्य या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाने केलं. म्हणजे या वैराग्याची जणू त्यांनी कसोटीच लावून पाहिली. म्हणजे शरीराला म्हणतात की कठोर त्यांनी करून ठेवलं. शरीराला एवढ्या भयानक वेदना त्यांनी दिल्या की आजपर्यंत त्या जगाच्या इतिहासामध्ये कोणी दिल्या नाही. एवढी त्यांनी त्या वैराग्याची कसोटी लावून पाहिली, परंतु शेवटी यापासून निष्पन्न काय झालं? काहीच नाही. म्हणजे पहा, एखाद्या गोष्टीचं निरीक्षण परीक्षण किती म्हणजे त्यांनी परिपूर्ण केलेलं आहे. म्हणजे केवळ वरवर त्यांनी पाहिलं नाही, खरोखरच म्हणजे त्या गोष्टी किती उपयुक्त आहे त्या गोष्टीचा त्यांनी हा एवढा सखोल अभ्यास केलेला आहे. म्हणूनच पुढे जाऊन त्यांनी काय नाकारलेलं आहे की याच्या धार्मिक कल्पना होत्या की लोक त्याला धर्म म्हणत होते, त्या गोष्टीला त्यांनी नाकारलं. पुढे जाऊन म्हणजे जसं त्यांना हे ज्ञान प्राप्त झालं, ज्ञान लाभ झाल्यानंतर पहा, त्यांनी कशाचं अस्तित्व नाकारलं? सर्वप्रथम त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांनी जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची ओळख त्यांनी करून दिली. असं कोणतं अज्ञान आहे आणि त्या अज्ञानामुळेच आपल्या जीवनाची हानी होत आहे, आणि जीवनाची हानी झाल्यामुळे केवळ आपलीच नव्हे तर म्हणजे संपूर्ण जणू काही विश्वाचीच हानी होत आहे. अज्ञानामुळे सर्व काही गोष्टी घडत आहे, अज्ञानामुळे हे सर्व काही म्हणजे चालू आहे. म्हणून सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे? ते अज्ञान दूर केलं पाहिजे. मग कोणकोणतं अज्ञान होतं? हयातीत असलेलं अज्ञान त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सर्वप्रथम कशाचं अस्तित्व नाकारलं? त्या ईश्वराचं अस्तित्व त्यांनी नाकारलं, त्या परमेश्वराचं अस्तित्व त्यांनी नाकारलं. सर्वात मोठं अज्ञान ते होतं, आणि त्या अज्ञानामुळे पहा किती मोठी ती हानी झाली होती. आणि का नाकारलं तर इथे आपल्याला दिसून येते. एवढं मोठं त्यांनी तप केलं, एवढी मोठी त्यांनी वैराग्याची ती कसोटी लावून पाहिली, परंतु त्यांना कोणी आढळलं का? कोणीच आढळलं नाही. आता खरोखरच जर असं काही असतं या विश्वामध्ये किंवा जगामध्ये, तर एवढी हानी ही कशाला होऊ दिली असती? नाही, तू तर म्हणजे चांगल्या मार्गाचा शोध घेत आहे, हे सर्व कशाला करत आहे? अशामुळे तर तुझा मृत्यू होऊन जाईल. म्हणजे इथे वर्णनच केलेलं आहे, म्हणजे शरीर किती क्षीण झालं होतं. म्हटलेलं आहे की पाठीच्या कणाला ज्यावेळी त्यांनी हात लावला तर पुढला भाग त्यांना स्पर्श झाला. पुढे त्यांनी छातीला स्पर्श केला तर पाठीचा कणा त्यांच्या हातामध्ये आला. शरीर हे पूर्ण जणू काही मातीच्या ढिगाऱ्याप्रमाणे झालं होतं. एका बोधिराज कुमार सूत्रामध्ये त्या सिद्धार्थ गौतमाच्या या तपश्चर्येविषयी माहिती आलेली आहे. त्या ठिकाणी सांगतात, काही लोकांनी जेव्हा या सिद्धार्थ गौतमाला पाहिलं, म्हणजे जे काही वैरागी होते, परिव्राजक होते, हे लोक जेव्हा सिद्धार्थ गौतमाला पाहिलं तर त्यावेळी त्यांनी हा विचार केला होता, त्यांना असं वाटत होतं की नाही, हा जिवंतच नाही, हा मरण पावलेला आहे. का? कारण की म्हणतात ना, एकदा बसले तर म्हणजे 24 तास उठत नव्हते, त्याच आसनावर ते राहत होते. एवढं वैराग्य त्यांनी केलं होतं, आणि यामुळे काय झालं? संपूर्ण अंगावर मातीचा तो ढिगारा साचला होता. काही लोकांना तर वाटत नव्हतं की इथे कोणी आहे काय की कोणी नाही. अगदी एवढा प्रयत्न त्यांनी म्हणजे सत्य शोधण्यासाठी त्यांनी केला, परंतु यामुळे त्यांना सत्य मिळालं का? यामुळे त्यांना सत्य मिळालं नाही. तर सत्य त्यांना कशामुळे मिळालं? नवीन मार्ग जेव्हा त्यांनी शोधला, त्या मार्गामध्ये त्यांना खऱ्या अर्थाने या सत्याचा लाभ झाला, आणि ते सत्य होतं बुद्धत्वाचं सत्य होतं. आणि या बुद्धाचं ज्ञान जेव्हा लोकांना सांगितलं तर तेव्हा खऱ्या अर्थाने लोकांना सत्य अनुभवास आलं. सत्य त्यांनी अनुभवलं, सत्याचा त्यांना लाभ झाला. सत्याचं त्यांना जेव्हा आकलन झाल्यानंतर सत्य हे खरोखरच म्हणजे कितीतरी महत्वाचं आहे. सत्यामुळे माणूस पुढे जातो, सत्यामुळे माणसाची प्रगती होते, आणि असत्यामुळे अथवा अज्ञानामुळे माणूस हा केव्हाच पुढे जात नाही. माणूस केव्हाच उच्चशा शिखरापर्यंत पोहोचू शकत नाही, आणि उलट त्याची काय होते? हानीच होते. म्हणजे निरर्थक अशा मार्गाने आपण
कितीही चाललं, कितीही प्रयत्न केला, कितीही आपण म्हणजे भ्रमण करीत राहिलं, तरी शेवटी आपल्या हाती मात्र काहीच लागत नाही. आणि हे सिद्धार्थ गौतमाने अनुभवलं. आता काही लोक म्हणायचे की नाही, ईश्वर आहे, ईश्वरासाठी भक्ती केल्याने, ईश्वरासाठी म्हणजे तप केल्याने ईश्वर प्रसन्न होतो आणि तो आपल्याला आशीर्वाद देतो. त्यासाठीही त्यांनी प्रयत्न केला, परंतु कोणीही ईश्वर आला नाही, कोणीही परमेश्वर आला नाही, कोणीही त्यांना आशीर्वाद वगैरे काहीही दिलेलं नाही. हे त्यांचं काय आहे की अनुभवलेलं एक तत्व आहे, त्यांनी तो अनुभवलेला तो क्षण आहे. म्हणून जगामध्ये अशा भ्रामक समजुती आणि ज्या कल्पना आहे, सिद्धार्थ गौतमाने त्या नाकारल्या. म्हणून आपणही काही गोष्टीचं मनन करून, चिंतन करून त्या गोष्टी आपण अंगी काढल्या पाहिजे. तर आपण याच ठिकाणी थांबूया आणि उर्वरित भाग उद्याला श्रवण करू. आजच्या या धम्मग्रंथाच्या पठनाने सर्वांचं मंगल हो, सर्व प्राणी दुःखमुक्त हो, दुःखमुक्त हो.